by simple past tense? Guys, simple past tense is called as साधा भूतकाळ. Simple past tense म्हणजेच काय? साधा भूतकाळ. Simple म्हणजे साधा, past tense म्हणजेच काय? भूतकाळ. Here is the definition of simple past tense. हाऊ टू रिकॉग्नाइज द सिम्पल पास्ट टेन्स. प्रत्येक टेन्स कसा ओळखायचा? तर ते डेफिनेशनच्या वरून ओळखायचा. एवढे टेन्सेस आहेत इंग्लिशमध्ये, 12 टेन्सेस आहेत. मग कसं समजणार की कोणता टेन्स कशाचा आहे, कोणता हा टेन्स आहे, कुठलं वाक्य कोणत्या टेन्सचं आहे, कसं समजणार? तर हे समजत असतं डेफिनेशन वरून. प्रत्येक टेन्सच्या आजपर्यंत मी तुम्हाला डेफिनेशन दिलेले आहेत. त्या पॅटर्न वरून लक्षात येतं बरोबर की टेन्स कोणता आहे. आता ह्याचं डेफिनेशन काय? डेफिनेशन आहे somebody did something. What the definition is? somebody did something म्हणजेच काय? कर्त्याने काहीतरी केलं, कोणीतरी काहीतरी केलं, केली, केले, वॉट एव्हर, डिपेंड ऑन द सब्जेक्ट. कोणीतरी काहीतरी केलं. यामध्ये कसे सेंटेन्सेस येतात? कोणीतरी काहीतरी केलं, कर्त्याने काहीतरी केलं. सो बेसिकली जसं सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज डेली रुटीन सांगण्यासाठी होतो, दररोजच्या जीवनात आपण काय काय गोष्टी करतो ते सांगण्यासाठी जसं सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज होतो, डेली हॅबिट्स सांगण्यासाठी जसं सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज होतो, तसं सिम्पल पास्ट टेन्सचा यूज स्टोरीज सांगण्यासाठी होतो. भूतकाळात काय काय झालं हे सांगण्यासाठी सिम्पल पास्ट टेन्सचा यूज होतो. बेसिकली आपण सिम्पल पास्ट टेन्स यूज करून स्टोरीज सांगतो. ज्या स्टोरीज असतात ना, तुम्ही जर कधी स्टोरीज ऐकल्या असतील इंग्लिशमध्ये, तर त्या स्टोरीज ना पूर्णपणे सिम्पल पास्ट टेन्स मध्येच असतात. आता तुम्हाला ते लक्षात येणार. फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सिम्पल पास्ट टेन्स? हिअर वी गो. Subject plus V2 plus object plus adverb. What is the formula of simple past tense? Here you can see subject plus V2 plus object plus adverb. इथे तुम्ही एक नवीन गोष्ट पाहत आहात. What can you see here guys? What are you getting to see here? V2. काय इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे? V2. है ना? Here you can see the V2. What is this V2? हे V2 नेमकं काय आहे? दिस V2 म्हणजे वर्बचं सेकंड फॉर्म. आतापर्यंत V1 येत होतं किंवा VING येत होतं. आता सिम्पल पास्ट टेन्स मध्ये आलंय. काय आलंय? V2. व्हॉट इज हिअर? हिअर इट इज V2. V2 येते आता ह्याच्यामध्ये. तर गाईज, जे क्रियापद असतं इंग्लिश ग्रामर मध्ये क्रियापदाचे 3 रूप असतात. देर आर 3 फॉर्म्स ऑफ द वर्ब, V1, V2 अँड V3. V1, V2 and V3 आणि टेन्स साठी एक लागतं ते VING. असे 4 असतात, कन्सिडर करा. V1, V2, V3 आणि VING असे क्रियापदाचे रूप असतात. त्यातलं V1 झालं सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये. सिम्पल पास्ट मध्ये वाक्य बनवत असताना यूज करायचं आपल्याला V2. काय यूज करायचं आपल्याला? V2 यूज करायचं. कसं ते येईल लक्षात. याच्यामध्ये पाहिलं तर हेल्पिंग वर्ब नाहीये, सब्जेक्ट आहे, V2 आहे, ऑब्जेक्ट आहे, ऍडवर्ब. हेल्पिंग वर्ब कुठे आहे? हेल्पिंग वर्ब तसं नाहीये, पण क्वेश्चन करायचे असेल, निगेटिव्ह वाक्य बनवायचे असेल तर हेल्पिंग वर्बची गरज पडते आणि त्यासाठी हेल्पिंग वर्ब वापरलं जातं डीड. काय वापरलं जातं? डीड. तर डीड कधी कुठे कसं वापरतात? सगळ्यांसोबत. तसं हेल्पिंग वर्ब तर एकच आहे फक्त, डीड. मग तुमच्या वाक्यात काहीही करता असू देत, सगळ्यांसोबत सरसकट तुम्ही काय वापरणार आहात? डीडच यूज करणार आहात. यू आर गोइंग टू यूज डीड विथ एव्हरीवेअर. क्लिअर? सो सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. डेफिनेशन काय? कोणीतरी काहीतरी केलं, somebody did something. What the formula is? Subject plus V2 plus object plus adverb. Then helping verbs. What are the helping verbs in the simple past tense? Did. सगळीकडे सरसकट did वापरलं जातं. चलो, नाउ लेट्स सी सम एक्झाम्पल्स. आता इथे मी काही एक्झाम्पल लिहिले. कोणीतरी काहीतरी केलं. ठीक आहे. एक्झाम्पल टेकिंग रिलेटेड टू पॅटर्न. कोणीतरी काहीतरी केलं. सो आय वॉन्ट टू से दॅट मी पाणी पिले. इथे कशा गोष्टी बोलल्या जाणार आहेत? भूतकाळातल्या, ज्या गोष्टी भूतकाळात झाल्या. मी पाणी पिले. सो आज दिवसभर तुम्ही काय काय केलं हे सिम्पल पास्ट टेन्स यूज करून सांगू शकता. एक्झाम्पल काय? मी पाणी पिले. आता हे पहा, इथे तुमच्या समोर फॉर्म्युला आहे. यू हॅव टू गो दिस बाय दिस फॉर्म्युला आणि वाक्य बनवायचं. सगळ्यात आधी काय घ्यायचंय? सब्जेक्ट. घ्या सब्जेक्ट सगळ्यात आधी. इथे सब्जेक्ट आहे पहा. टेक सब्जेक्ट. सगळ्यात आधी घ्या सब्जेक्ट आय. त्याच्यानंतर काय? V2. हे पहा इथे V2 दिलंय. जसं पिणे, पिण्याला ड्रिंक बोलतात, पण ड्रिंकचं सेकंड फॉर्म यूज करायचंय, तर त्याचं सेकंड फॉर्म काय? ड्रँक. व्हॉट इज द सेकंड फॉर्म? ड्रँक. घ्या ड्रँक. आणि मग मी पिले, आय ड्रँक. काय पिले? तर पाणी पिले. हे पहा, पाणी काय वाक्यातलं? ऑब्जेक्ट. दॅट इज ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. हे जे ना पाणी, हे वाक्यातलं काय? ऑब्जेक्ट आहे. दिस इज ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. झालं. मग भेटले सगळ्या गोष्टी.
डिड यू गेट ऑल द थिंग्स इन द फॉर्म्युला? मी पाणी पिले. मग इंग्लिश मध्ये वाक्य कसं झालं? आय ड्रँक वॉटर. इथे तुम्हाला काय करायचं? सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब यूज करायचं. यू हॅव टू यूज हिअर वॉट? सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. सो ड्रिंक, ड्रिंकचं सेकंड फॉर्म काय बरं? ड्रँक. गॉट इट? नेक्स्ट वन. तिने खोली स्वच्छ केली. चलो एव्हरीबडी कम ऑन, लेट्स टेक द थिंग्स वन बाय वन. तिने खोली स्वच्छ केली. सब्जेक्ट. व्हॉट इज सब्जेक्ट? तिने. घेतलं सब्जेक्ट? चलो टेक. तिने. तिने म्हणजे काय? शी. त्याच्यानंतर V2 घ्यायचं तुम्हाला. हे पाहिजे इथं V2 दिलं डायरेक्ट. हिअर इज V2. चला घेतलं V2 सगळ्यांनी. त्याच्यानंतर स्वच्छ करणे म्हणजे क्लीन. क्लीनचं सेकंड फॉर्म क्लीन दिलं V2. आणि काय स्वच्छ केलं तिने? खोली. तर ते वाक्यातलं काय आहे? ऑब्जेक्ट. दिस इज ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. सब्जेक्ट भेटलं, वर्ब भेटलं, ऑब्जेक्ट भेटलं. चलो करा जॉईन आणि मेक द सेंटेन्स. एव्हरीबडी कम ऑन प्लीज. देर आर ओनली 3 ऍसेट्स. सब्जेक्ट भेटलं सगळ्यांना. हे पण नंबर 1 इथं सब्जेक्ट. फॉर्म्युलानुसार जायचं. फॉर्म्युलात काय सगळ्यात आधी? सब्जेक्ट. हे पाहिजे इथं सब्जेक्ट. V2 सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब V2. आणि 3 नंबरला काय? ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्ट काय वाक्यातलं? हिअर आय एम शोईंग टू यू ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. तिने स्वच्छ केलं. तर काय स्वच्छ केलं बाबा? तिने खोली स्वच्छ केली. मग चलो कसं होणार वाक्य? सगळं तुमच्या समोर आहे. आन्सर बिकम्स शी क्लीन्ड द रूम. क्लीनचा सेकंड फॉर्म घेणार ना? इथे दिलं होतं सेकंड फॉर्म. शी क्लीन द रूम. तिने. ती म्हणजे काय? शी. क्लीन्ड आणि खोली म्हणजे काय? द रूम. एक्झाम्पल रेडी. शी क्लीन द रूम. नेक्स्ट वन. चलो आम्ही क्रिकेट खेळलो. सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब यूज करायचं. इथं सेकंड फॉर्म दिलेलं आहे. हिअर यू कॅन सी द सेकंड फॉर्म. तिने आम्ही क्रिकेट खेळलो. चलो टेक सब्जेक्ट ऍट द फर्स्ट. सगळ्यात आधी घ्या हे सब्जेक्ट. त्याच्यानंतर घ्या हे V2 आणि त्याच्यानंतर 3 नंबरला घ्या हे ऑब्जेक्ट. झालं 1, 2 and 3. 3 वर्ड सेंटेन्स. कम ऑन एव्हरीबडी मेक इट. 1, 2 and 3 बनवा. पहिले घ्या. आम्हीला इंग्लिश मध्ये काय बोलतात ते घ्या. खेळणेला प्ले बोलतात. प्लेचं सेकंड फॉर्म दिलं इथं प्लेड. घेऊन टाका आणि काय खेळता ते. इफ यू टेक इट बिकम्स द आन्सर इन इंग्लिश व्हॉट? वी प्लेड क्रिकेट. मीन्स व्हॉट? आम्ही क्रिकेट खेळलो. पुढे नेक्स्ट वन. त्याने पुस्तक वाचलं. चलो एव्हरीबडी डू इट. प्रॅक्टिस इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये आन्सर करता येते सगळ्यांना. पार्टिसिपंट्स वरती जायचं. पार्टिसिपंट्स वरती गेले की त्याच्या पुढे पल्लवी मॅम नाव दिसणार तुम्हाला. गो देअर अँड जस्ट यू कॅन मेक द आन्सर रेडी अँड यू कॅन हिअर. Yes, everyone, please do make the sentence in English. Yeah. त्याने पुस्तक वाचलं. सगळ्यात आधी घेतलं हे त्याने. दिस इज सब्जेक्ट. त्याच्यानंतर हे सेकंड फॉर्म रीड. रीडचं सेकंड फॉर्म असतं रेड. लिहिताना रीडच लिहितात, वाचताना रेड वाचतात त्याला. आणि त्याच्यानंतर ऍट द नंबर 3 काय वाचलं ते. 1, 2, 3 1 by 1 यूज करायचं. झालं वाक्य तयार. ही रेड बुक. ही रेड अ बुक. नेक्स्ट एक्झाम्पल. चलो काय नेक्स्ट वन. त्यांनी सिनेमा पाहिला. कम ऑन प्लीज एव्हरीबडी मेक द सेंटेन्स. त्यांनी सिनेमा पाहिला. त्यांनी सिनेमा पाहिला. त्यांनी सिनेमा पाहिला. चलो प्लीज टेक फर्स्ट वर्ड ऍज अ सब्जेक्ट. सेकंड वन ऍज अ वर्ब. वर्बचं सेकंड फॉर्म दिलं इथं ब्रॅकेट मध्ये. आणि काय पाहिलं तर ऑब्जेक्ट. हे पाहिजे दिलंय ऑब्जेक्ट. कोणालाच काहीच प्रॉब्लेम नको ह्याच्यामध्ये. एव्हरीबडी जस्ट मेक द सेंटेन्स. त्यांनी सिनेमा पाहिला. त्यांनीला इंग्लिश मध्ये काय बोलणार आहे? दे. दे सोबत काय घ्यायचं? वॉच्ड. दे वॉच्ड. काय पाहिलं त्यांनी? सिनेमा पाहिला. सो बिकम्स आन्सर इन इंग्लिश. दे वॉच्ड अ मूवी. त्यांनी सिनेमा पाहिला. सो लक्षात आलं. अशा प्रकारे सिंपल पास्ट टेन्स यूज केलं जातं. इझी. कोणीतरी काहीतरी केलं. व्हॉट इज द एक्झाम्पल? कोणीतरी काहीतरी केलं. somebody did something. Please read all the sentences on the screen. मी पाणी पिले. I drank water. तिने खोली स्वच्छ केली. She cleaned the room. आम्ही क्रिकेट खेळलो. We played cricket.
त्याने पुस्तक वाचलं, ही रेड अ बुक. त्यांनी सिनेमा पाहिला, दे वॉच्ड अ मूवी. अँड द सेंटेन्स इज रेड. Clear? Please type message in the chat box. Clear, ma'am. Clear all the things? Do let me know in the chat box. Clear, ma'am. All the sentences clear? इथे 5 sentences लिहिल. सगळ्यांचे क्लिअर आहेत का? Everything clear? So beautiful. Very good. Simple आहे ना guys? कोणाला नाही समजलंय असं आहे का? नसेल समजलं तर आय विल डिस्कस विथ यू. मी डिस्कस करेन तुमच्यासोबत थोड्या वेळाने. एकदा समजून घ्या सगळ्या गोष्टी. अजून भरपूर प्रॅक्टिस करणार आहे आपण. नाउ हिअर कम्स द प्रॅक्टिस सेंटेन्सेस. आता हे सेंटेन्सेस मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी येणार. सब्जेक्ट, V2, ऑब्जेक्ट, ऍडवर्ब. चलो, हिअर इज द फर्स्ट एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ यू ऑल. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. मेक द ट्रान्सलेशन. तिने तिच्या मित्राला वाढदिवसाची भेट दिली. तिने तिच्या मित्राला वाढदिवसाची भेट दिली. तिने तिच्या मित्राला वाढदिवसाची भेट दिली. प्लीज एव्हरीबडी रिलॅक्स बनवा. चला मी हेल्प करू. सगळ्यात आधी सब्जेक्ट घ्यायचं. घ्या सब्जेक्ट ऍट द नंबर 1. गेट द सब्जेक्ट. त्याच्यानंतर हे पहा इथं V2 दिलंय का? गेव. V2 घ्या. काय दिलं? तर हे पहा वाढदिवसाची भेट दिली. घ्या हे नंबर 3. आणि कोणाला दिलं? तिच्या मित्राला दिलं. हे घ्या नंबर 4. आणि चला करा 1 2 3 4. मेक द सेंटेन्स रेडी एव्हरीबडी. कम ऑन. फक्त आता सगळं दिलं तुमच्या समोर. हे पहा नंबर 1 शब्द दिलाय, नंबर 2 दिलाय, नंबर 3 दिलाय, नंबर 4 दिलाय. फक्त जॉईन करा सगळ्यांनी. सगळ्यांनी करायचं चॅट बॉक्स मध्ये आन्सर. खाली पार्टिसिपंट्स वर क्लिक करा, पल्लवी मॅम वर क्लिक करा आणि आन्सर करा प्लीज ऑल ऑफ यू. वाढदिवसाची भेट म्हणजे बर्थडे गिफ्ट. वाढदिवसाची भेट त्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं बर्थडे गिफ्ट. कम ऑन. Please make the sentence and merge them. Yes, good. I can see your answers in the chat box. Please everybody make it ready. Done? झालं तयार? See, answer should be like this. She gave a birthday gift to her friend. ती म्हणजे काय? शी. दिलं म्हणजे गेव. देण्याला गिव बोलतात पण गिवचं सेकंड फॉर्म घ्यायचं इथे ब्रॅकेट मध्ये दिलाय. शी गेव काय? वाढदिवसाची भेट. शी गेव अ बर्थडे गिफ्ट. कोणाला? तिच्या मित्राला. टू हर फ्रेंड. नेक्स्ट एक्झाम्पल. मी काल बाजारातून ताजी फळे घेतली. तुम्ही बनवा मग मी हेल्प करणार. ज्यांना नाही जमणार त्यांना. आणि तुम्ही बनवा सगळ्यांनी. ज्यांना ज्यांना जमतंय त्यांनी त्यांनी बनवा एक्झाम्पल इन इंग्लिश. आन्सर लवकर लवकर रेडी करायचं. मी काल बाजारातून ताजी फळे घेतली. कम ऑन टू मेक द सेंटेन्स. सब्जेक्ट घ्या, V2 घ्या, ऑब्जेक्ट घ्या आणि ऍडवर्ब घ्या. मी काल बाजारातून ताजी फळे घेतली. मी काल बाजारातून ताजी फळे घेतली. सी. आता काय? टू मेक दिस सेंटेन्स सगळ्यात आधी घ्या आपलं सब्जेक्ट. काय पहिलं हे पा मी. ज्यांना नाही जमलं त्यांनी प्लीज इकडे लक्ष द्या. सगळ्यात आधी सब्जेक्ट घेतलं मी.
त्याच्यानंतर नंबर सेकंड आहे पा घेणे. घेणेला बाय बोलतात, बाय घेणेला तसं टेक बोलतात, पण आता विकत घेतली आहे ना, मग विकत घेणेला बाय बोलतात. आणि बायचं सेकंड फॉर्म इथं दिलंय, हे घ्यायचं नंबर 2 ला. काय घेतलं? ताजी फळे, 3 नंबर. कधी घेतलं? काल, 4 नंबर. कुठून घेतले? बाजारातून, 5 नंबर. हे पहा, असे सिक्वेन्स पाहिजे. 1 2 3 4 5. चेक. आता ज्यांना नाही जमलं त्यांनी करा यूज. मी काय घेतलंय? बाय, बॉट. ब्रिंग नाही, ब्रॉट नाही म्हणू शकत तुम्ही. ब्रॉट इज द सेकंड फॉर्म ऑफ ब्रिंग. स्पेलिंग पहा इथे व्यवस्थित आहे. बॉटची स्पेलिंग पहा. लुक ॲट द स्पेलिंग ऑफ द बॉट. मी काल बाजारातून ताजी फळे घेतली. अशी सिक्वेन्स पाहिजे. चला घ्या. 1 नंबर मी, 2 नंबर घेणे, बाय, बायचं सेकंड फॉर्म बॉट. 3 नंबर ताजी फळे इंग्लिश मध्ये काय बोलतात ते टाका. 4 नंबर कालला इंग्लिश मध्ये काय बोलतात ते टाका. आणि 5 नंबर बाजारातून, त्याला इंग्लिश मध्ये काय बोलतात ते टाका. आय एम हेल्पिंग यू ऑल. आता ह्याच्यापेक्षा काय इझी असतं अजून? नाव सी. आता पहा काय उत्तर बिकम्स, व्हॉट द आन्सर बिकम्स नाव. हिअर यू. I bought fresh fruits from the market yesterday. I bought म्हणजे मी घेतली, फ्रेश फ्रुट्स ताजी फळे बाजारातून, याला म्हणायचं फ्रॉम मार्केट. बाजारातून, सो फ्रॉम येणार. आणि कधी? तर काल. काल म्हणजे काय? येस्टरडे. दिस इज हाऊ द आन्सर बिकम्स. नेक्स्ट वन. बाळाने पहिल्यांदा चालायला सुरुवात केली. बाळाने पहिल्यांदा चालायला सुरुवात केली. बाळाने पहिल्यांदा चालायला सुरुवात केली. कम ऑन एव्हरीबडी प्लीज ट्राय. बाळाने पहिल्यांदा चालायला सुरुवात केली. सगळ्यात आधी काय घ्यायचं? टेक सब्जेक्ट ऍट द फर्स्ट. दिस इज सब्जेक्ट. सुरुवात करणे याला काय बोलतात? स्टार्ट. स्टार्टचं सेकंड फॉर्म इथं दिलंय स्टार्टेड, नंबर 2 ला घ्यायला. त्याच्यानंतर चालायला सुरुवात केली, नंबर 3. कधी? पहिल्यांदा, नंबर 4. Now see what the answer becomes. What should be the answer? The baby started walking for the first time. बाळाने म्हणजे the baby सुरुवात केली म्हणजे started. चालायला सुरुवात केली. चालायला इंग्लिश मध्ये ना वॉक बोलतात. तुम्ही म्हणणार आता इथे आयएनजी कसं आलं? हॅलो, इकडे लक्ष द्या व्यवस्थित. यू वुड से मॅम इथे आयएनजी का लावलं? तर ना आता पहा, स्टार्ट आणि वॉक दीज आर टू वर्ब्स. दोन्ही वर्ब्स आहेत. स्टार्ट म्हणजे सुरुवात करणे आणि वॉक म्हणजे चालणे. दोन्ही पण क्रिया आहे ना. मग इंग्लिश मध्ये अशा दोन्ही क्रिया अशा शेजारी शेजारी कधीच नाही आहेत. जेव्हा दोन क्रिया येतात ना, एका मागे एक शेजारी शेजारी, तर तेव्हा मग दुसरं जे वर्ब असतं ना त्याला आयएनजी लावायचं असतं. द बेबी स्टार्टेड वॉकिंग. आय स्टार्टेड टीचिंग. मी शिकवायला सुरुवात केली. ही स्टार्टेड क्राईंग. त्याने रडायला सुरुवात केली. दोन दोन वर्ड येतात ना, रडणे, सुरुवात करणे, सुरुवात करणे, बोलणे. मी बोलायला सुरुवात केली. आय स्टार्टेड वॉकिंग. है ना. मी जायला सुरुवात केली. आय स्टार्टेड गोईंग. मी सांगायला सुरुवात केली. आय स्टार्टेड टेलिंग. तर जेव्हा दोन दोन वर्ब येतात ना, तेव्हा काय केलं जातं? दुसरा जो वर्ब असतो त्याला आयएनजी लावलं जातं. सो द बेबी स्टार्टेड. तुम्ही बेबी स्टार्टेड टू वॉक असं म्हणलं तरी पण चालतं. मग आयएनजी नसं लावायचं तर. द बेबी स्टार्टेड वॉकिंग. कधी? पहिल्यांदा. पहिल्यांदा म्हणजे काय? फॉर द फर्स्ट टाइम. द बेबी स्टार्टेड वॉकिंग फॉर द फर्स्ट टाइम. बाळाने पहिल्यांदा चालायला सुरुवात केली. चलो पुढे. तिने परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला. चलो एव्हरीबडी प्लीज ट्राय. तिने परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला. या पहिला शब्द घ्या, तिने. त्याच्यानंतर मिळवण्याला काय बोलतात दिलंय ब्रॅकेट मध्ये. काय मिळवलं? पहिला क्रमांक घ्या, नंबर 3. कुठं मिळवलं? परीक्षेत. घ्या नंबर 4. Prepare the sentence everybody. Please come on.
तिने परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला. Done? Now, check your answer. Here we go. Your answer should be she got the first rank in exam. तिने परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला किंवा तिचा पहिला नंबर आला असं जरी असतं ना तर शी गॉट ती म्हणजे शी मिळवला म्हणजे गेटचं सेकंड फॉर्म गॉट काय पहिला क्रमांक फर्स्ट नंबर और फर्स्ट रँक कुठं परीक्षेत इन द एक्झाम शी गॉट फर्स्ट रँक इन द एक्झाम. मी सकाळी 6:30 वाजता उठलो. कम ऑन एव्हरीबडी मेक. मी सकाळी 6:30 वाजता उठलो. चला घ्या आता मनाने सगळ्या गोष्टी. प्लीज गेट ऑल द थिंग्स प्रॉपरली अँड डू प्रॅक्टिस वेल एव्हरीवन. वी हॅव टू गो सो फार. मी सकाळी 6:30 वाजता उठलो. मी सकाळी 6:30 वाजता उठलो. उठण्याला काय बोलतात? वेकअप. वेकअपचं सेकंड फॉर्म इथं दिलंय. वेकअपचं सेकंड फॉर्म स्क्रीनवरती दिलंय. देर शुड नॉट बी एनी मिस्टेक. देर इज अ सेकंड फॉर्म ऑफ दी वेकअप. मी सकाळी 6:30 वाजता उठलो. आय वोक अप ॲट 6:30 इन द मॉर्निंग. मी म्हणजे काय? आय. उठणे म्हणजे वेकअप. वेकअपचं सेकंड फॉर्म वोकअप. तर झालं उठलो. आय वोकअप. मी उठलो और मी उठले. किती वाजता? 6:30 वाजता ॲट 6:30. टाइम सांगायच्या आधी ॲट लावा. कधी? सकाळी. म्हणजेच काय? इन द मॉर्निंग. आय वोक अप ॲट 6:30 इन द मॉर्निंग. आय वोक अप ॲट 6:30 इन द मॉर्निंग. इज दॅट क्लिअर? लक्षात आलं सगळ्यांना? अशा प्रकारे. प्लीज रीड ऑल द सेंटेन्सेस वन. पुढे जायचं व्हर्बल फॉर्म्स कडे. सो एकदा वाचून घ्या सगळे सेंटेन्सेस व्यवस्थित. जमलेत का बनवायला? इवन इफ द सेंटेन्स इज लॉंग ऑर बिग इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. जरी सेंटेन्स खूप लांब आहे, खूप इलॉंगेटेड आहे, खूप मोठं आहे, तरी पण किती इंटरेस्टिंग आहे ना. कॉन्सेप्ट समजला ना की सगळं समजतं. याच्यासाठी तुमचं फर्स्ट डे क्लिअर पाहिजे, ज्याच्यामध्ये मी सब्जेक्ट, हे सब्जेक्ट कसं ओळखायचं, वर्ब कसं ओळखायचं, ऑब्जेक्ट कसं ओळखायचं आणि ऍडवर्ब कसं ओळखायचं हे शिकवलं होतं. These all things should be clear for that. झालं? समजलं सगळ्यांना? बरोबर आल्या सगळ्या गोष्टी? क्लिअर ना? चलो, सो शॅल वी प्रोसीड? हियर वी गो. नेक्स्ट आता काय करायचं आपल्याला? व्हॉट वी हॅव टू लर्न नाउ? वर्बल क्वेश्चन. हेच तर असर्टिव्ह सेंटेन्सेस होते. हे नॉर्मल सेंटेन्सेस आपण आतापर्यंत शिकलो. आता आपल्याला शिकायचं व्हर्बल क्वेश्चन्स, म्हणजे हे वाक्यांचे प्रश्न कसे बनवायचे. मग पॉझिटिव्ह क्वेश्चन कसं बनवायचं, निगेटिव्ह क्वेश्चन कसं बनवायचं, मग निगेटिव्ह वाक्य कसं बनवायचं. हिअर इज द सेंटेन्स. तो मुंबईला गेला. करा बरं इंग्लिशमध्ये वाक्य फॉर्म्युला आहे तुमच्या समोर. सब्जेक्ट घ्या, V2 घ्या, ऑब्जेक्ट घ्या. तो मुंबईला गेला. जानेला इंग्लिश मध्ये गो बोलतात. हिअर आय विल राईट. जानेला इंग्लिश मध्ये गो बोलतात. गोच तुम्ही घ्यायचं सेकंड फॉर्म. सेकंड फॉर्म असतं गोच काय? वेंट. गोच सेकंड फॉर्म काय? वेंट. सो गो वेंट. करा. तो मुंबईला गेला. इंग्लिश मध्ये कसं होईल? हाऊ कॅन वी मेक द सेंटेन्स इन इंग्लिश? तो मुंबईला गेला. ही वेंट टू मुंबई. ही वेंट, तो गेला. कुठं? मुंबईला. हे जे ला आहे ना, ला, त्याला इंग्रजीमध्ये बोलतात टू. सो ही वेंट टू मुंबई. तो मुंबईला गेला. आता पुढे याचा आपल्याला करायचा प्रश्न. तो मुंबईला गेला का? तो मुंबईला गेला का? दिस इज द क्वेश्चन वी हॅव टू मेक इन इंग्लिश. हा प्रश्न आता आपल्याला काय करायचा? इंग्लिश मध्ये बनवायचा. तो मुंबईला गेला का? सो आता इथे काय करायचं हे पहा. क्वेश्चन बनवत असताना स्टार्ट युअर सेंटेन्स विथ हेल्पिंग वर्ब. काय लिहिलंय? स्टार्ट युअर सेंटेन्स विथ हेल्पिंग वर्ब. वाक्यातलं पास्ट टेन्स हे. सिंपल पास्ट टेन्सचं हेल्पिंग वर्ब काय आपल्याकडे? हॅलो. सिंपल पास्ट टेन्स हेल्पिंग वर्ब काय? डीड. हे पाहिजे दिलंय. डीड हेल्पिंग वर्ब आहे. टेक डीड ऍट द फर्स्ट. डीड सुरुवातीला घ्यायचं आणि ऍज इट इज वरचं सेंटेन्स खाली कॉपी करा.
टेक डीड ॲट द फर्स्ट, डीड सुरुवातीला घ्या आणि ॲज इट इज वरचं सेंटेन्स इथे खाली लिहून टाका. ऐकताय का? डीड सुरुवातीला घ्या आणि ॲज इट इज घ्या. घेतलं का? आणि आता वाचा, इथे फॉर्म्युल्यामध्ये काय लिहिलंय? डीड प्लस सब्जेक्ट प्लस काय दिलंय पहा बरं जरा. व्हॉट हिअर आय हॅव रिटन? डीडच्या पुढे सब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या पुढे काय लिहिलंय जरा पाहिलंय का? कितवा फॉर्म घ्यायचं? फर्स्ट फॉर्म. जरा एकदा खाली या आणि खाली दिलेली ही नोट वाचा. काय लिहिलंय? जेव्हा वाक्यात डीड येईल तेव्हा व्हर्बचे पहिले फॉर्म घ्यावे. जेव्हा वाक्यामध्ये डीड येणार तेव्हा सेकंड फॉर्मचं फर्स्ट फॉर्म करायचं. इथे वरती जे वेंट केलं होतं, वेंट सेकंड फॉर्म होतं. वेंट वॉज द सेकंड फॉर्म. पण आता तुम्ही जर का वाक्यात डीड आणताय तर मग वर्बचं कितवं फॉर्म घ्यायचं? फर्स्ट फॉर्म घ्यायचं. जे काय आहे? हे गो आहे. मग वाक्य कसं होणार? डीड ही गो टू मुंबई? Did you see everybody? वाक्य कसं होणार? How are we gonna make the sentence? This is how. Did he go to Mumbai? वाक्य कसं झालं? व्यवस्थित पाहिलंय का? How did we make the sentence? Did he go to Mumbai? Did he go to Mumbai? This is how. म्हणजे काय केलं लक्षात आलं? What is the rule? Did you understand the rule? काय रूल आहे इथे? जर का तुमच्या वाक्यातला करता, if the subject in your sentence, जर का तुमच्या वाक्यातला करता, सॉरी, जर का तुमच्या वाक्यामध्ये did येत असेल, if comes did in the sentence, then you have to V2, you have to convert into V1. V2 चं कन्वर्जन होणार V1 मध्ये. ओके? नॉट क्रिटिकल, खूप कॉम्प्लिकेटेड अजिबात नाहीये, एकदम सिंपल आहे, लक्षात घ्या. तो मुंबईला गेला नाही. आता काय करा? हेल्पिंग वर्ब घ्या आणि त्याला नॉट लावा. तो मुंबईला गेला नाही. ऍड नॉट टू द हेल्पिंग वर्ब. हे पहा इथे ब्रॅकेट मध्ये मी फॉर्म्युला दिलाय. फॉर्म्युलानुसार जाणार का तुम्ही? जा बरं फॉर्म्युलानुसार. देअर आय हॅव गिव्हन द फॉर्म्युला. फॉर्म्युलानुसार जायची सवय लावायची. फॉलो द फॉर्म्युला. म्हणजे तुमच्यासमोर कुठलाही फॉर्म्युला आला ना तर तुम्हाला पटापट इलेमेंट्स कॅरी करता येतात. गो विथ द फॉर्म्युला. हिअर आय हॅव रिटन द फॉर्म्युला. झूम करा, स्क्रीन झूम करा. इथं फॉर्म्युला दिसेल तुम्हाला, सब्जेक्ट प्लस डिडंट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍड. कम ऑन, गो विथ द फॉर्म्युला. Very good. Yes, yes, very good. I can see your answers in the chat box. Great going on. Very good. That's like my dear students. तो मुंबईला गेला नाही. आता निगेटिव्ह सेंटेन्स आहे. मग काय करायचं? तो म्हणजे ही. डीड आणि हेल्पिंग वर्ब, डीडला नॉट लावलं आणि वाक्यात डीड आल्यावरती V2 चं काय घ्यायचं आपल्याला? V1 घ्यायचं. सो वेंटचं काय केलं? गो केलं. ही डिडंट गो टू मुंबई. सोपं होतं ना? पुढे, तो मुंबईला गेला नाही का? आता पाहि तर परत एकदा फॉर्म्युला दिलाय. आय हॅव गिव्हन यू द फॉर्म्युला. तो मुंबईला गेला नाही का? चलो, कम ऑन एव्हरीबडी, गो विथ द फॉर्म्युला. तो मुंबईला गेला नाही का? तो मुंबईला गेला नाही का? आता हे पहा, वरचं पहा ना. तो मुंबईला गेला का आणि तो गेला नाही का? 2 नंबरचं वाक्य पहा. हे पहा, हे 2 नंबरचं वाक्य आणि हे वाक्य सगळ्यात सेम टू सेम. फक्त इथं डीड आहे आणि इथं डिडंट येणार आहे. बस, बाकी काहीच चेंज नाही. तो मुंबईला गेला नाही का? डिडंट ही गो टू मुंबई. डिडंट ही गो टू मुंबई. काहीच नाही केलं, फक्त वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने केली डीड. वाक्यात नाही आलं म्हणून डीडला नॉट लावलं. डिडंट ही गो टू मुंबई. वर्बचं वेंटचं गो केलं. कारण वाक्यात डीड आलं की त्याचं काय करायचं आपल्याला? फर्स्ट फॉर्म घ्यायचा. डिडंट ही गो टू मुंबई. आलं लक्षात? प्लीज रीड द सेंटेन्सेस. तो मुंबईला गेला. ही वेंट टू मुंबई. तो मुंबईला गेला का? डिड ही गो टू मुंबई? हो, तो मुंबईला गेला नाही. ही डिडंट गो टू मुंबई. तो मुंबईला गेला नाही का? डिडंट ही गो टू मुंबई? दिस इज नेक्स्ट वन. आम्ही कथा वाचली. चलो, प्लीज मेक द सेंटेन्स इन इंग्लिश. आम्ही कथा वाचली. व्हेरी सिंपल.
आम्ही कथा वाचली. सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट. घ्या पहिला शब्द, घ्या सेकंड वर्ब and take object. Subject V2 object. आम्ही कथा वाचली. It becomes we read story. याला read वाचायचं कारण हे सेकंड फॉर्म आलेलं. रीड रीड रीडच असतं, पण वाचताना रीड रेड रेड वाचतात. वी रेड अ स्टोरी. आम्ही कथा वाचली का? आता वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने करा. हे पहा इथं फॉर्म्युला दिलाय. सुरुवात हेल्पिंग वर्बने करा, बाकी त्या ऍज इट इजच येणार. रेडचं फर्स्ट रीडचं. आम्ही कथा वाचली का? आम्ही कथा वाचली का? मग काय करायचं? टेक डीड ऍट द फर्स्ट. डीड सुरुवातीला घ्या. अँड डीड वी रीड अ स्टोरी? डीड वी रीड अ स्टोरी ऍज इट इज. आम्ही कथा वाचली नाही. आता डीड ला नॉट लावायचं आणि ते 2 नंबरला टाकायचं. हे पाहिजे फॉर्म्युला दिलाय. सब्जेक्ट प्लस डीड अँड प्लस V1. आम्ही कथा वाचली नाही. देन व्हॉट टू डू? आम्ही कथा वाचली नाही. वी did ला नॉट लावायचं. वी डिड नॉट और वी डिडंट रीड अ स्टोरी. आम्ही कथा वाचली नाही का? मग काय क्वेश्चन आलाय. डिड आधी घ्यायचं, त्याला नॉट लावायचं. डिडंट वी ऍज इट इज. डिडंट वी रीड अ स्टोरी? डिडंट वी रीड अ स्टोरी? Look at the screen. We read a story. We read a story. Did we read a story? We didn't read a story. Didn't we read a story? So याच्यात काय नोट आहे? लक्षात घेतले का तुम्ही? जेव्हा वाक्यात did येईल तेव्हा वर्बचे पहिले फॉर्म घ्यावे. Take the first form of the verb. Next one. त्यांनी सामना पाहिला. Guys, example. काय एक्झाम्पल? त्यांनी सामना पाहिला. त्यांनी सामना पाहिला. वॉच. वॉच घ्यायचं इथे. वॉच. WATCH. वॉच. वॉचचं सेकंड फॉर्म वॉचला ईडी लावायचं. दे वॉच्ड द मॅच. त्यांनी सामना पाहिला. दे वॉच्ड द मॅच. पुढे त्यांनी सामना पाहिला का? त्यांनी सामना पाहिला का? Now this is the question. So please start your sentence with येस. कसं होणार वाक्य? डिड दे वॉच द मॅच. एकदम बरोबर आहे. त्यांनी सामना पाहिला का? डिड दे वॉच द मॅच? ओके, आन्सर करा आता. हो. मी एक सेंटेन्स विचारते, ते सांगा बरं आधी. हो, त्यांनी सामना पाहिला. कसं होईल इंग्लिश मध्ये? हो, त्यांनी सामना पाहिला. याचा आन्सर पण करू शकतो ना आपण. हो, त्यांनी सामना पाहिला. येस, दे वॉच्ड मॅच. येस, दे वॉच्ड मॅच. ओके, निगेटिव्ह करा बरं. नाही, त्यांनी सामना पाहिला नाही. नाही, त्यांनी सामना पाहिला नाही.
नाही, त्यांनी सामना पाहिला नाही. आता डीड घ्यायचं की डोंट घ्यायचं? त्यांनी सामना पाहिला नाही. No, they didn't watch the match. No, they didn't watch the match. Past tense आहे, मग did घ्यायचं. आणि पुढे त्यांनी सामना पाहिला नाही का? मेक इट. त्यांनी सामना पाहिला नाही का? बरोबर करताय, व्हेरी गुड. त्यांनी सामना पाहिला नाही का? डिडंट दे वॉच द मॅच. त्यांनी सामना पाहिला नाही का? डिडंट दे वॉच द मॅच. ऍब्सोल्युटली करेक्ट. अजून एक वाक्य विचारते, सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. आईने स्वयंपाक केला. करा वाक्य. आईने स्वयंपाक केला. मदर कुक्ड. व्हेरी गुड. कुक्ड. डायरेक्ट कुक म्हणजे स्वयंपाक करणे. ओके. आईने स्वयंपाक केला का? आईने स्वयंपाक केला का? Did mother cook? येस, व्हेरी गुड. हो, आईने स्वयंपाक केला. सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. हो, आईने स्वयंपाक केला. येस, मदर कुक्ड. येस, मदर कुक्ड. नाही, आईने स्वयंपाक केला नाही. करा बरं इन द चॅट बॉक्स. आईने स्वयंपाक केला नाही. नो, मदर डिडंट कुक. नो, मदर डिडंट कुक. आईने स्वयंपाक केला नाही. आणि पुढे आईने स्वयंपाक केला नाही का? आईने स्वयंपाक केला नाही का? येस, व्हेरी गुड. खूप छान. इंग्लिश मध्ये कसं होईल? डिडंट मदर कुक? येस, द करेक्ट आन्सर इज डिडंट मदर कुक. आईने स्वयंपाक केला नाही का? डिडंट मदर कुक. व्हेरी गुड. आलं लक्षात सगळ्यांच्या? डिड यू अंडरस्टँड? अशा प्रकारे मी अजून काही सेंटेन्सेस सुद्धा तुम्हाला पाठवणार आहे ऑन अवर व्हॉट्सअप ग्रुप. बरं, मी काल पण काही सेंटेन्सेस पाठवले होते ग्रुपवरती. तुम्ही लिहिले का ते वहीमध्ये? कालच्या क्लासमध्ये पण मी कालच्या लेक्चर वरती पण मी 10 सेंटेन्सेस पाठवले होते 4-5 फॉर्म्स मध्ये. लिहिले का?
हॅव यू रिटन देम इन युअर नोटबुक? मनाने लिहायचं. पहिलं वाक्य लिहायचं, जसं आईने स्वयंपाक केला असं पहिलं वाक्य वहीत लिहून घ्यायचं आणि बाकी सगळं मनाने करायचे. क्वेश्चन्स पण मनाने करायचे, इंग्लिश ट्रान्सलेशन पण मनाने करायचे. ठीक आहे, आज पण पाठवणार मी तसे सेंटेन्सेस. फक्त मराठी पहिलं सेंटेन्स लिहून घ्यायचं, बाकी सगळे सेंटेन्सेस मनाने करायचे. ठीक आहे, क्वेश्चन्स मनाने बनवायचं, निगेटिव्ह मनाने बनवायचं, निगेटिव्हचं क्वेश्चन पण मनानेच बनवायचं. फक्त पहिलं वाक्य घ्यायचं, व्हॉट एव्हर इट इज. त्यांनी सामना पाहिला, फक्त एवढंच लिहून घ्यायचं, बाकी पुढचं पुढे तुम्ही करायचं मनाने. ग्रुपवरती पाठवलेले, सगळ्यांनी वाचा, लिहा वहीमध्ये. इट नीड्स प्रॅक्टिस. हे कॉन्सेप्ट शिकायला प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिस नक्की करत जा रोजच्या रोज. उद्या आपल्याला आपला पुढचा टेन्स शिकायचा आहे. डन. थँक्यू सो मच एव्हरीबडी. बाय बाय अँड टेक केअर.